स्त्री आणि पुरुष कुटुंबाचे दोन समान आधारस्तंभ आहेत. मालमत्तेवरील अधिकार महिलांना खरा सन्मान देतो. शासनाच्या धोरणात जरी मालमत्तेवरील समान अधिकार मान्य केला असला तरी समाजात अजूनही तो दृष्टिकोन पूर्णपणे निर्माण झालेला नाही. अशा परिस्थितीत घरावर पती पत्नीच्या नावे संयुक्त पाट्या लावण्याच्या उपक्रमात तेरवाड गावानं घेतलेला पुढाकार समाजाला नवी दिशा देणं आणि दृष्टिकोन देणार आहे. तेरवाड गावानं घर दोघांचं अभियान राबवून स्त्री पुरुष समानतेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी केलं. डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि संविधान संवादक यांच्या वतीनं आयोजित तेरवाड ग्राम गौरव सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ललित बाबर म्हणाले की समाजामध्ये स्त्रियांचं योगदान अनेकदा गृहीत धरलं जातं. घर सांभाळण्यापासून ते आर्थिक आणि सामाजिक स्तरावर योगदान देण्यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचा निर्णय प्रक्रियेत समान स्थान मिळणं आवश्यक आहे. घर दोघांचं अभियान हे केवळ नावाच्या पाट्या लावण्यापुरतं मर्यादित नसून ही एक सामाजिक मानसिकता बदलण्याची संयुक्त एक चळवळ आहे. घराच्या दारावर संयुक्त पाटी नावाचे पाटी लावणे म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा सन्मान करणे होय. मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगत या सोहळ्याला शिरोळचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपसरपंच विजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिरोळ गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना नंदू मोरे यांनी सांगितलं की भारतीय संविधानानं महिलांना हक्क दिले असले तरी आजही अनेक महिला त्यापासून वंचित आहेत. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी घर दोघांचं अभियान सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात राबवलं जात आहे. तेरवाड गावानं संपूर्ण गावात पती पत्नींच्या संयुक्त पाट्या लावून कौतुकास्पद काम केलं आहे. संस्थेच्या संविधान संवादक माधुरी कांबळे यांनी शर्मिला कांबळे यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी घेतलेले परिश्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. या कार्यक्रमात सिद्धार्थ अकॅडमीच्या दीक्षा कांबळे, उपसरपंच विजय गायकवाड, माधुरी कांबळे, शर्मिला कांबळे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन आणि महिला जमीन अधिकार अभ्यास अहवाल या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सायली मोरे यांनी केलं तर आभार अमोल पाटील यांनी मांडले. या सोहळ्यासाठी तेरवाड व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कदम, आनंद कांबळे, मुस्तफा शिकलगार, समीक्षा कोळी, आयशा पटेल, रचना कांबळे, बिस्मिला जमादार, शैला कुर्णे, प्रतीक्षा बुचडे आणि तेजस वराळे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.